देखते हैं आज की कुछ खास खबर। पत्रकारों को लोकल ट्रेन में जल्द मिलेगी यात्रा की इजाजत। लॉकडाउन कालावधि के दौरान पत्रकारों को लोकल ट्रेनों में यात्रा करने की इजाजत नहीं दी गई थी, लेकिन राज्य के आपत्ति व्यवस्थापन, मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार इन्होंने तत्काल निर्णय लेते हुए सभी पत्रकारों को लोकल ट्रेन में यात्रा करने की मंजूरी प्रदान करने का निर्णय लिया है। इस संबंध में प्रस्ताव की फाइल उन्होंने मुख्यमंत्री को भेजे जाने का बताया है, जिस वजह से जल्द ही इस बारे में फैसला लेने की जानकारी मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार इन्होंने दी। संदर्भामध्ये आता आम्ही नुकताच निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये शासकीय कर्मचारी, रेल्वेचे कर्मचारी असतील किंवा आता वीज निर्मिती करणारे कंपन्यांचे सुद्धा काही एम्प्लॉय असतील आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आता लोकलने प्रवास करायसाठी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे। आता आम्ही नव्यानं पुन्हा विजेच्या संदर्भात खाजगी इंडस्ट्रीचे जे काही कर्मचारी आहेत, खाजगी वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांच्या सुद्धा काही एम्प्लॉयला परमिशन देण्याचा विचार होता, कारण वीज ही अत्यंत महत्त्वाची होती। म्हणून ही लोकलमध्ये आता त्यांना सुद्धा परवानगी देत असताना मुंबईच्या पत्रकारांनी मंत्रालयापर्यंत येत असताना जी दमकछाक होत होती त्या संदर्भात सुद्धा आमच्या सरकारकडे मागणी केलेली होती आणि आम्ही असा निर्णय घेतो आहोत आमच्या सरकारच्या माध्यमातून की त्या पत्रकारांना सुद्धा लोकलने प्रवास करण्यासाठी त्यामधून सूट देण्यात यावी आणि ई पास त्यांना देण्यात यावा, अशा प्रकारचा निर्णय आजच्या याच्यामध्ये झालेला आहे आणि त्या सगळ्या पत्रकारांना यातून नक्कीच वृत्तसंकलनासाठी जिथे जिथे मुंबईत फिरावं लागतं त्यामध्ये गाडीने फिरणे शक्य नाही, अशा प्रकारची त्यांची सगळ्यांची मागणी होती। ती मागणी सुद्धा आता पूर्ण होणार आहे आणि त्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे। तो वही धनगर समाज के आरक्षण की सरकार को याद दिलाने के लिए मल्हार सेना के सरसेनापति लहूजी शेवाड़े साहेब इनके मार्गदर्शन में राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और उप मुख्यमंत्री अजित पवार को महाराष्ट्र के धनगर समाज की ओर से 11 लाख पत्र भेजे जा रहे हैं। साथ ही पाचोरा तालुका के धनगर समाज के कार्यकर्ताओं द्वारा 1000 पत्र भेजे जा रहे हैं। इसके पश्चात भी अगर सरकार की ओर से कोई कदम नहीं उठाया गया तो महाराष्ट्र सरकार के विरोध में तीव्र आंदोलन छेड़ने का इशारा धनगर समाज की ओर से दिया गया है। जय मल्हार मंडळी, धनगर समाजाला भटक्या जमातीचा एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाजाची अनेक संघटना अनेक वर्षांपासून विविध प्रकारे आंदोलन छेडत आहेत। गेल्या सरकारमध्ये फडणवीस सरकारने आश्वासन दिलं होतं, त्यामुळे धनगर समाजाने त्यांना सत्तेवर बसवलं, परंतु ते सत्तेवर आल्यानंतर 5 वर्षात त्यांनी फक्त धनगर समाजाला आश्वासन दिलं, परंतु धनगर समाजाचा भोळेपणाचा फायदा घेत विद्यमान सरकारमधील नामदार जयंत पाटील साहेब, नामदार अजितदादा यांनी खांद्यावर घोंगडी, हातात काठी, डोक्यावर फेटा घेऊन ईडीचं सोंग घ्यायचं आणि धनगर समाजाला आरक्षण द्या अशी घोषणा हे विधान भवनात करायची। परंतु आज त्यांना सत्तेत येऊन वर्ष झालं तरी ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही एक शब्द बोलायला तयार नाही। त्यांना झोपेचं सोंगेतून जागा करण्यासाठी धनगर समाजाने महाराष्ट्रातून धनगर समाजाकडून मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना 11 लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या गावातून आणि पाचोरा तालुक्यातून 1000 पत्र माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाठवणार आहोत। आम्ही पत्र लिहिण्याचे काम आमच्या कार्यकर्त्यांच्या मार्फत सुरू आहे आणि या व्यतिरिक्त जर या सरकारला जाग आली नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनास होणाऱ्या परिणामास हे सरकार जबाबदार राहील। जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र। तो वही शैक्षणिक सत्र कोरोना काल के दौरान बदला जाना ठीक, लेकिन कोरोना काल के उपरांत अगस्त से मार्च यही शैक्षणिक सत्र रहे, ऐसी मांग विद्यार्थी भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष मंजूरी धुरे इन्होंने राज्य सरकार से की है। यूजीसीने एका निर्णयाला मान्यता दिली आहे की शैक्षणिक जे वर्ष आहे येणार ते जानेवारी ते डिसेंबर या काळामध्ये असणार आहे, परंतु जो काही मुख्यमंत्र्यांनी मागणी केली आणि नक्कीच यूजीसीने मान्यता दिली ते एक चांगलंच आहे, परंतु हा जो काही निर्णय आहे तो कोरोनाचा हे येणाऱ्या एकच वर्षामध्ये असावं, ते येणाऱ्या पुढील सर्वच वर्षांमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला जाऊ नये
कारण की जर अशा पद्धतीने निर्णय घेतला गेला तर शैक्षणिक वर्षामध्ये अडथळे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतात आणि जे येणारे शैक्षणिक म्हणजे असणारी जी पुढील शैक्षणिक वर्ष आहे ती ऑगस्ट ते मार्च या कालावधीमध्ये असली पाहिजे. कारण की जून आणि जुलै आणि मे जून जुलै हे 3 महिने जे काही आहे की कडाक्याचं ऊन आणि तोपर्यंत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती बरसणाऱ्या पावसाचा आहे आणि ह्या काळामध्ये अनेक कुटुंब आहेत ज्यांना शेतीची कामंही मोठ्या प्रमाणावरती करावी लागतात. तर अशा काळामध्ये कुठेतरी सरकारने या गोष्टीचाही विचार केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना अडचणी होऊ नये याच्यासाठी मार्च ते ऑगस्ट हा जो शैक्षणिक कालावधी आहे तो असला पाहिजे आणि त्याच पद्धतीने पुढील शैक्षणिक वर्ष जे कोरोनाच्या नंतरचं येणारं शैक्षणिक वर्ष है तो त्या पद्धतीने चालू केलं पाहिजे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर हाइको इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.